धाराशिव असेल, मराठवाडा असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल, जवळजवळ 36 जिल्ह्यातले 34 जिल्हे हे पावसाने क्षतिग्रस्त आहेत. पावसामुळं ह्या जिल्ह्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. विशेषतः हे नुकसान शेतीचं जे आहे ते कल्पनेच्या पलीकडचे नुकसान झालेलं आहे. कारण आत्तापर्यंत नद्यांनी इतकी कधी पातळी ओलांडली नव्हती की जनावरे वाहून जातील, घरचं सगळं सामान वाहून जाईल. धाराशिवला तर अक्षरशः अशी स्थिती आहे की लोकांना घरं सोडावी लागली. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं सरसकट पंचनामे करण्याऐवजी ही बांधावर जाऊन पंचनामा करणं हे कितपत योग्य आहे हे सरकारनं आणि जनतेनं ठरवावं. कारण शेतकरी टिकला, शेतकरी वाचला तर इथली इकॉनॉमी वाचेल, अन्यथा इकॉनॉमीच्या बाता, ट्रिलियनच्या बाता ह्या बाताच राहतील. शेतकरी हा कृषी व्यवस्थेचाच नव्हे तर अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा कणा आहे. विचार करा तुम्ही, मार्च, एप्रिल, मेपासून जो पाऊस चालू झालेला आहे, असा कोणताही एक महिना गेला नाही की ज्याच्यामध्ये पाऊस बंद होता. कारण प्रत्येक महिन्यात पावसाने कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे. आता पंचनामे होतील, शेतकऱ्यांना मदत भेटेल, मात्र ही मदत खूप तुटपुंजी मला वाटते. 8,000 किंवा 10,000 किंवा 20,000, 30,000-40,000 मदत ही शेतकऱ्यासाठी काहीही मदत नसते. कारण त्यानं पिकवण्यासाठी जो खर्च झालेला असतो तो 30,000-40,000च्या पुढचा खर्च असतो आणि आपण जे मदत देतो ती हेक्टरी 2.5 एकरासाठीची ही जी मदत देतो. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय भयंकर संकट हे महाराष्ट्रावर आहे. आज जर शेतकरी वाचला नाही, आज जर शेतकरी टिकला नाही, शेतकऱ्याचा कणा जर हा मोडलेला असाच राहिला तर भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा ठरेल. कारण कुणी कितीही मोठे मोठे अर्थतज्ज्ञ जरी म्हणत असतील की इंडस्ट्रीयलवर कोणतीही इकॉनॉमी अवलंबून असते, तर त्यातलं सत्य हेही नाकारून चालणार नाही की शेती ही अन्नधान्य पिकवते. शेती ही इंडस्ट्रीयलचा मेन बेसिक पार्ट आहे. कारण तुम्ही कॉटन इंडस्ट्री घेतली, त्याच्यापासून कपडे बनतात. तुम्ही वेगवेगळ्या ड्रायफ्रूटच्या इंडस्ट्र्या घेतल्या, तुम्ही वेगवेगळ्या ड्रिंकच्या इंडस्ट्र्या घेतल्या, वाईन वगैरे जे आहे ते द्राक्षापासून हे करतं. शुगरची इंडस्ट्री घेतली, ते ऊसापासून हे करतं. म्हणजेच इंडस्ट्रीचा जो बेस जो आहे ना, तो बेस शेती आहे. आणि ही शेती टिकवण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त लोकांना मदत करावी. तर मी तर म्हणतो पंचनामे हे बांधावर न जाता थेट मदत प्रोव्हाइड करावी, जेणेकरून शेतकरी उभा राहील आणि तो आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करेल. तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.